स्पेशल आज होली निमित्ताने मटण बनवते, ते पण आगरी पद्धतीने. त्याच्यामध्ये पदार्थ असे असतात आगरी पद्धतीमध्ये. बटाटाचा स्पेशल असतो, लसूण आहे आणि बाकीचे सुके खोबऱ्याचे मसाले, कांदा सुका भाजलेला खोबरा आणि कोथिंबीर. त्याच्यामध्ये मी घेतोय तेजपत्ता आणि अख्खे गरम मसाले, हे दिसते समोर. आणि अख्खे लसूण मी असेच टाकणार आहे. अद्रक लसूणची पेस्ट, कांदे आणि हे आहे मटण. त्याला मी नाव देणार आगरी पद्धतीने बनवणारं मटण. आणि होली निमित्ताने स्पेशल मी घरी बनवतो. तर सर्वांना माझ्यातर्फे आणि सोप्या फॅमिलीतर्फे आमच्या सगळ्या झाल्यांना हॅपी होली निमित्ताने तुम्हाला आज मी स्पेशल आयटम म्हणून दाखवतो मटण. आता सुरुवात करतो टाकायला. त्याच्यात मी अख्खे गरम मसाल्यामधनं पहिला तेजपत्ता टाकतो, मस्त तेजपत्ता, नंतर काला मिरी, लवंग, इलायची आणि दालचिनी. हे पदार्थ ऑलरेडी गेलेत आता याच्यामध्ये छानपैकी. याला मी थोडा डिस्टर्ब करतो, मी त्यांना नाचवतो. हे बघा नाचले. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे कांदा. त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकतोय. आता याच्यामध्ये मी आता मटण टाकतोय. मसाला टाकतात, पण मी आज पहिल्यांदा मटण टाकतोय. मटण टाकतोय, छान पैकी मटण आणलेलं. तर मटण थोडंसं फ्राय केल्यानंतर मग याच्यावर मसाला टाकल्यानंतर अजून मजा येणार. अगोदर टाकलं तर काय होतं, कधी कधी मसाला भाजला होतो, जळून जातो. थोडंसं एक वाफ घ्यायची मस्त आहे की. वाफ घेतल्यानंतर थोडं मटण थोडंसं एकदम भाजलं जाईल, जाळलं जाईल मस्त आहे की. मग त्याच्यानंतर मसाला टाकतो. आता याच्यामध्ये मी ॲड करतो लसूण. बघा हे किती लसूण आहेत, 7-8 लसूण आहेत. आणि याचे स्पेशल गाववाले लसूण मध्ये अख्खे टाकतात ते बघा, म्हणून आज मी अख्खे लसूण टाकते. आता याच्यामध्ये मी मसाले ॲड करतो, सिंपल सोबर मसाले ॲड करतो. हे पण गरम मसाला आणि आगरी कोळी मसाला आहे. तिखट जसं पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता, जेवढे पाहिजे तिखट आपल्या हातात आहे. आणि हा गरम मसाला आहे, हा लाल मसाला आणि थोडा कलर येण्यासाठी थोडेसे मसाले टाकले. जास्त टाकले मसाले, कारण जास्त आपल्याला तिखट नको आहे, मीडियम पाहिजे. काय टाकले हे? मटण मसाला रेडीमेड भेटते मटण मसाला. स्पेशल आयटम जे सगळ्यामध्ये ॲडजस्ट होऊ शकतो ते आहे बटाटा. मटणामध्ये बटाटा नाही टाकला तर ते वाटत नाही मटण झालं. मेन आयटम राहिलं मीठ. मीठ ॲक्च्युली चमच्याने टाकत नाही, कारण चमच्यामध्ये अंदाज येत नाही, पण हाताने टाकू शकतो. चवीनुसार हे मीठ टाकायचं आहे. मस्त कलर पण छान झाला आहे. खोबऱ्याचं उरलेलं पाणी टाकून थोडंसं त्याने मागे मिक्स करतो. गरम पाणी कधी टाकणार आहे? थोडंसं याला वाफेत थोडंसं अजून हे करूया. मसाला मटणामध्ये चांगल्यापैकी मिक्स होऊ द्या, नंतर आपण गरम पाणी टाकूया. याला तुम्ही सुकं मटण बोलत तरी चालेल. बघा ते छान असतं सुकं मटण खाण्यासारखं. खूपच सुंदर. जकास, लय जकास. दरवर्षी आपल्या घरी होली आठवण येते मटणामध्ये. हे बघा कसा आहे चाप, स्पेशल चाप. आणि माझ्या बायकोला आवडणारी नळी, ही माझ्याकडे नव्हती, परत जाऊन मटण माझ्याकडनं आणली. आता मसाला व्यवस्थित शिजलेला. आता याच्यामध्ये मी गरम पाणी टाकतोय. गरम पाणी झालं, शिजले मसले की गरम याच्यात टाकतं की तेही गरम आहे, हेही गरम, दोघं बरोबर मॅच होतं. कधी कधी लोक थंड पाणी टाकतात, थंड पाणी आपण टाकत नाही.
आता हे किती वेळ शिजू द्यायचं? याला कमीत कमी 40 मिनिट तर शिजावं लागेल, कारण आपण कुकरमध्ये नाही शिजवत, आपण टोपामध्ये शिजवतोय. म्हणजे ओरिजिनल शिजलं जातं एक प्रकारे. कुकरमध्ये कसं पॅक होऊन शिजलं जातं ना, हे पॅक नाही आहे, ओपनमध्ये शिजवतं. मग 40 ते 45 मिनिट लागणार शिजायला. मटण कसं छान आहे, आमच्या खारघरमध्ये मटण सुंदर भेटतं, लय भारी मटण दिसतं. आता याला आपण 40 मिनिटं बंद करून ठेवूया आणि झाकण देऊन याच्यावर थोडं पाणी टाकूया. थोडं पाणी टाकूया. हे पाणी पण आपल्याला यूज करता येईल नंतर. होली स्पेशल झणझणीत मटण रेडी झालेलं आहे छानपैकी. मटण तळतं तसं लसूण पण तळते बघा, लय भारी. या खायला एकत्र बसूया आणि एकत्र होली साजरा करूया. थँक्यू सो मच.